मित्रमैत्रिणींनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं लिहिण्यापासून कोडिंगपर्यंत अनेक प्रकारची कामं करणारी टूल्स सध्या उपलब्ध असली तरी तंत्रज्ञान जसजसं सुधारतंय तसतशी अनेक अत्याधुनिक टूल्स उपलब्ध होत आहेत. क्लॉड AI हा असाच अत्याधुनिक आणि तर्कबुद्धी असलेला एकदम स्मार्ट असिस्टंट. म्हणजे तो इतर टूल्स सारख्या अनेक गोष्टी उपलब्ध करतोच, पण प्रत्येक ठिकाणी तो जरा जास्त डोकं लावतो. त्यामुळे या बुद्धिमान असिस्टंटला सध्या खूप मागणी आहे. या टूलची रिझनिंग क्षमता जास्त असल्यामुळं ते अगदी गुंतागुंतीच्या समस्या सोडवू शकतंच, शिवाय निर्णय घेण्यासाठीही मदत करू शकतं. म्हणजे एखाद्या कंपनीनं या टूलला काही डेटा पुरवला तर कोणता निर्णय घ्यावा हे ते सुचवू शकतं. भारी ना? हातानं लिहिलेल्या नोट्स, फोटो, आलेख अशा कोणत्याही गोष्टी हे टूल डिजिटल मजकुरात रूपांतरित करू शकतं. स्मार्ट आहे म्हटल्यावर हे टूल कोडिंगमध्ये कसं मागे राहील? वेबसाईट तयार करण्यात, कोडचं डिबगिंग करण्यात किंवा इमेजेसचं जेसन सारख्या फॉर्मॅटमध्ये रूपांतर करण्यात हे टूल आपल्याला मदत करतं. नुसत्या सूचना दिल्या की HTML आणि CSS कोड एका क्षणात तयार. यातल्या मल्टीलिंग्युअल प्रोसेसिंग क्षमतेमुळं कुठलीही भाषा हे टूल समजू शकतं आणि त्या भाषेत अगदी माणसासारखाच संवाद साधू शकतं. त्यामुळं समजा इंग्लिशमध्ये कुठली बिझनेस डॉक्युमेंट्स असली तर ती एका क्षणात जर्मन किंवा इतर भाषांमध्ये भाषांतरित करता येतात. यातल्या हायब्रिड रिझनिंग मॉडेलमुळं गणिताचे कुठलेही किचकट प्रॉब्लेम्स ते अगदी एकेका स्टेपनुसार सोडवून दाखवेल. एक इंटरेस्टिंग माहिती, क्लॉड AI टूलची निर्मिती एन्थ्रोपिक या कंपनीनं केली आहे. या कंपनीची स्थापना डेमिस हसाबिस आणि क्लिअर लेअन या बहीण भावांनी केली आहे. मंडळी, क्लॉड भाषा समजून घेण्यासाठी आणि संवाद करण्यासाठी, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि डेटातून शिकत कामगिरी सुधारण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर करतं. ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर हे तंत्रज्ञान अत्याधुनिक न्यूरल नेटवर्क मॉडेल्सचा वापर करून मोठ्या डेटावर सहजपणे प्रक्रिया करू शकतं. कम्प्युटर व्हिजन या तंत्रज्ञानामुळं मजकूर सोडून इतर कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असलेला डेटा सुद्धा ते बघू शकतं आणि त्याचं विश्लेषण करू शकतं. वेबसाईटवरून किंवा ॲप डाउनलोड करून तुम्ही या टूलचा वापर करू शकता. तर मंडळी, उत्तम रिझनिंग क्षमता असलेलं क्लॉड AI तुमची कामं सोपी करेल. अर्थात ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत असलं तरी त्याचा वापर करता करता स्वतःची रिझनिंग क्षमता विकसित करणं, यासाठी पुरेसं नॅचरल इंटेलिजन्स तुमच्याकडे आहेच की.